नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर मी आता असं आहे देवरुख बसस्थानकवर आणि आत्ता वाजले सकाळचे 8:30 आणि मी आता जातो आहे मार्लेश्वर मंदिरकडे. तर 8:45ची बस आहे. तर चला जाऊया. माझ्या भटकडे बघू शकतो बसस्थानक हा म्हणजे गाव लेवलचं बसस्थानक आणि डेपो पण आहे का, म्हणजे मस्त भारी वाटला. आणि भारी आहे, भारी भारी म्हणजे गाड्या पण गावल्या आहेत. लालपरी नवीन फिरकणी आहेत त्यांच्याकडे, शिवशाही आहेत, स्लीपर सीटर आहेत, मस्तच. तर चला जाऊया. आजचा प्रवास आपलो देवरुख ते मार्लेश्वर. तर चला.
मंडळी, मी आता मार्लेश्वर मंदिरच्या खालच्या पायथ्याशी म्हणजे गेटजवळ पोचलेला असं आहे. आणि एस टी हैतगतच येता आहे ना, परतान जाता एस टी. आणि 3च एस टी असत मोजून. आणि ते पण आता इल्ली एस टी वायज एस टीनं मूड खराब केली, खराब होती वायज म्हणजे इतकी मेंटेनन्स नव्हती. पण वाचा पिऊया आणि पुढचा आपला प्रवास चालू करूया. तर चला. दर्शनाची वेळ संध्याकाळी 7पर्यंत असं बघू शकता तुम्ही. आणि मंदिरकडे जाण्याआधी हनुमान मंदिर एक लागता. तर जाऊया चला. काका या पायऱ्या किती असतील? 530 आहे. 530. मंडळी, काकांका एका विचारलं मी पायरे किती असतील म्हणा. त्यांच्या सांगितल्याने 530 पायऱ्या म्हणून. चला, काय हरकत नाही, चढाया तितके. आणि असंच विचार करीत होते, तितक्यात आठवलं की अरे या आज शनिवार आहे आणि शनिवारचं मार्लेश्वर दर्शन म्हटल्यावर मस्तच म्हणजे दिवस पण चांगलं आणि दर्शन होतं, त्यामुळे मस्तच वाटतं आतून. आणि त्यात चला जाऊया चढायावरती. आणि माझ्याकडे व्ह्यू बघू शकतात, मस्त जा. तर चला माझ्यासोबत बोला, हर हर मार्लेश्वर. तर चला या पायरी. मंडळी, मगापासून थोड्या ह्या होता, कमी होते चढाव. आता बघू शकतात एकदम सो चढाव लागलो. दमले पण मी, तरी पण चला या. हर हर मार्लेश्वर. मंडळी, शेवटी मी पोचलेला असेल मार्लेश्वर मंदिरजवळ. वाटत नव्हतं मी माहिती पोचण्याचा. पण मार्लेश्वरची कृपा, हर हर मार्लेश्वर. इतके पायरे वगैरे चढ आणि इतके प्रवास करून म्हणजे माझ्यासाठी म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ती. चला आतमधनं जाऊन येऊया, दर्शन घेऊन. काही तगेतच भारी वाटतं. आतमधनं जाऊन येऊया, बघूया कसं वाटतं. मस्तच. मंडळी, मंदिरमधून आम्ही जाऊन गेलेला असेल. इतक्या मस्त प्रसन्न वाटताना मूड पण एकदम फ्रेश झालेलो आहे. आणि माझ्या वाटकडे रिवर आहे, म्हणजेच नदी आहे, जी मार्लेश्वर धबधब्यापासून तयार जातात. आणि त्या मार्लेश्वर धबधबा आहे, तो पण तुमचा दाखवायचा. आणि जा वातावरण झालं तर पण दाखवायचं. मस्तच एकदम भारीच, एकदम चांगलं मूड झालं, एकदम छानच भारीच. चला तुमचं दाखवायचं. धबधब्याच्या इकडे नाही. धबधब्याकडून वर काढ. ओके. शूटिंग पुढे जाईल का? जितकं शक्य तितकं अंदाजने पुढे. हा, बरोबर. वर जा. आणि वर सावकाश
मस्तपैकी थोडंसं ब्रेक घेतलं कोकणसाठी. रब्बे खाली येईल आहे त्यात बरा झाला एक छत्री घेऊन येईल आहे ना. सकाळी जाऊन पाऊस नव्हतं पण आता पाऊस लागलो. म्हणजे ह्यासाठी पाऊस असा रत्नागिरीसाठी कोण आहे पण ह्या कसं डोंगर भाग पडल्यामुळे यासाठी पाऊस असा. चला खाली उतरते मी हळूहळू. तर मंडळी आता मी खाली पोचलेला असं आहे आणि आता हॉटेलमध्ये चहा नाश्त्यासाठी बसलेलं आहे. भजी एक प्लेट घेतली मी आणि आता चहा पित आहे आणि पाऊस पण येलो बघू शकता तुम्ही. तर वरनं जाऊन येईल मी 530 पायऱ्या असं ह्याच्याने बघितलं नाही मी. मोजूक काय नाही आहे पण 530 पायरी चढाण आणि उतरण येईल असं वाटत पण नाही बघा. मस्त फ्रेश असे मी. चला बस आता 12 वाजता येता तर बसने जाऊया आपण. चला तर मंडळी मी खाली पोचलेला असे आणि बस पण लिहिलेली आहे अजून 10 मिनटं असत. तर चला जाऊया बसमध्ये बसाया आणि आता डायरेक्ट देवरुखला जाऊया. तर मंडळी मी आता जाऊन येलेला असे मार्लेश्वरना. मस्त होता भारी वाटलं एकदम प्रसन्न झाले. आणि तुमका पण कसं वाटलं दर्शन घेऊन आणि प्रवास वगैरे कसं वाटलं. परत माझे व्हिडिओ तुमका कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट करणार नाही त्यामुळे मला कळणार नाही की तुमका व्हिडिओ कसे वाटतात. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. भेटा पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय.